पुण्यात आयोजित डिजिटल ब्रिक्स मंचामध्ये डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. सायबर सुरक्षा आणि विश्वासार्ह माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान यावर एक परिसंवाद झाला. दूरसंवाद विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी या परिसंवादात बोलताना भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. भारताची डिजिटल पायाभूत सुविधा सुरक्षितता, कायदेशीर सुरक्षा आणि प्रभावी तक्रार निवारण या 3 मुख्य स्तंभांवर उभारलेली आहे, असं ते म्हणाले. वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून तयार केलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उदाहरणं म्हणून त्यांनी आधार आणि UPIचा उल्लेख केला. नोंदणी ऐच्छिक असूनही 1 अब्ज 40 कोटींहून अधिक आधारधारक आणि 170 अब्जांहून अधिक प्रमाणीकरणांमुळे आधार जवळजवळ सार्वत्रिक झाला आहे, असं सांगत त्यांनी UPIच्या व्याप्तीवरही प्रकाश टाकला. दरमहा जगातील जवळपास अर्धे रिअल टाईम पेमेंट याद्वारे केले जातात, असं अग्रवाल यांनी सांगितलं. भारताचा माहिती तंत्रज्ञान कायदा आणि डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा ही भविष्यासाठी सज्ज असलेल्या कायद्यांची उदाहरणं सांगत या कायदेशीर चौकटीनुसार डिजिटल मंचांना हानिकारक किंवा बेकायदेशीर मजकुरावर कारवाई करणं, बाल लैंगिक शोषणाचं साहित्य शोधनानं AI निर्मिती मजकूर ओळखणं आणि मुलांसंदर्भातील वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. लैंगिक